कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे काल दिनांक 13 रोजी सोमवारी रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिक तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा वय वर्ष 40 याचं अज्ञातांनी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अपहरणकर्त्यांनी 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती आहे। दरम्यान संबंधित व्यक्तीचा या घटनेत कोणताही संबंध नसल्याचं बोललं जात आहे। शेरीमळा येथील सरकारांच्या शेतात ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुमारे 9च्या सुमारास भरतेश याचं अपहरण करण्यात आलं। यानंतर शोधाशोध केल्यानंतर अपहरणानंतर त्याच्याच मोबाईलवरून चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपये घेऊन ठराविक ठिकाणी येण्यास सांगण्यात आलं। यानुसार त्याचा भाऊ महावीर आणि 2 मित्र दिलेल्या ठिकाणी गेले। मात्र अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदलण्यास सांगितलं आणि काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला। यानंतर काही तासातच त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली। दरम्यान ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली। अपहरणकर्त्यांच्या फोनचं रेकॉर्डिंगही पोलिसांना ऐकवण्यात आलं। मात्र पोलिसांकडून केवळ बेपत्ता झाल्याची नोंद घेण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली। त्यानंतर पोलीस पाटील प्रशांत नेसकर यांच्या मदतीने ग्रामस्थांनी स्वतः शोध मोहीम सुरू केली। शोधादरम्यान शहरीमळा रस्त्यावर उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी आणि चप्पल आढळून आलं। त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूटही सापडला। घटनास्थळी झटापट झाल्याचं स्पष्ट संकेत मिळतात। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सकाळी सुमारे 11 वाजता पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या विलंबित कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला। यावर तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल। नागरिकांनी काळजी करू नये असं आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिलं। पोलिसांचा हलगर्जीपणाचा आरोप। दरम्यान घटना घडल्यानंतर भरतेश टोपगोंडा यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला नोंद करण्यासाठी गेले होते। यावर पोलिसांनी घटना नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला। पोलिसांनी वेळेस दखल घेतली असती तर भरतेश याचा जीव वाचला असता असं बोललं जात आहे। घटनास्थळी राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या आधी पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।